चॉकलेटचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार. सिंदखेड राजा तालुक्यात घडली नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना. सिंदखेड राजा तालुक्यातून एक अतिशय संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. गोरेगाव येथे एका 32 वर्षीय नराधमाने चॉकलेटचे आमिष दाखवून आणि भावाला जीवे मारण्याची धमकी देत एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून आरोपी हा पीडितेचा नातेवाईक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गोरेगाव येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. आरोपी रोहित तेजराव गवई याने नात्यातीलच एका अल्पवयीन मुलीला चॉकलेट आणि भेटवस्तूंचे आमिष दाखवून तिच्याशी जवळीक साधली. नराधम रोहित याने पीडितेला तुझ्या भावाला मारून टाकेन अशी धमकी दिली, तसेच स्वतःचा हात कापून घेण्याची भीती दाखवून तिला ब्लॅकमेल केले. या धमक्यांच्या आधारे त्याने 3 आणि 5 डिसेंबर 2025 रोजी पीडितेला लवाळा फाटा आणि कोलद येथे नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. 6 डिसेंबर रोजी पीडितेच्या वडिलांना संशय आल्याने त्यांनी मुलीकडे विचारपूस केली असता तिने रडत रडत सर्व हकीकत सांगितली. या प्रकरणी पीडित मुलीने आणि तिच्या पालकांनी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ दखल घेत भारतीय न्यायसंहिता आणि बालकांच्या लैंगिक अपराधांपासून संरक्षण म्हणजेच पोस्को कायद्यासह विविध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या संतापजनक घटनेमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या प्रकरणी आरोपी रोहित गवळी याला साखरखेर्डा पोलिसांनी काल गजाआड केले आहे.